आमची राधा घर सोडून गेलीये म्हणून रडतेय ती. कधी ना कधीतरी जाणारच होती ती, पण अशी का निघून गेली रे ती? मी नकोशी झाल्यासारखी. ती पहिल्यांदा उलटून बोलली ना मला, तेव्हाच एक जोराचा फटका द्यायला हवा होता तिला. माझ्या आईनं धाकात ठेवलं होतं ना मला, तसं करायला हवं होतं का रे मी? आपला काळ वेगळा होता. आत्ता मुलांना मारणं म्हणजे पाप समजतात लोक, आणि मारणारे आई बाबा म्हणजे क्रूर, दुष्ट. मग अशी आईला सोडून जाणारी मुलगी दुष्ट नसते का? दुष्ट असते की नाही मला माहिती नाही, पण अडनिड्या वयातली असते. आईचं न ऐकणारी. आपण म्हणजे किती स्वावलंबी यावर ठाम विश्वास असणारी. साधी धावती बस पकडता येते हिला. चिकाटीनं नोकरी करायची सवय नाही. स्वयंपाक म्हणजे काय नुसता ओट्यावर राडा. ही स्वावलंबी का? हिचं पान नाही हलत अरे माझ्याशिवाय. अशी बॅग घेऊन कशी गेली मूर्खासारखी? नाही पट्या, मला परत आणावंच लागेल तिला. समजवावं लागेल कसं वागायचं, काय करायचं. पैसे पण नसतील तिच्याकडे. मीच काढून घेतले होते ना. पैसे नाहीये, त्यामुळे मी सनामिका पैसे देते तिला, पण इतके पुरतील का रे? मी सनामिका ऐका ना. माझी गाडीची किल्ली कुठे गेली? मी सनामिका गेली. इथेच तर असते नेहमी. मी इथे राहू नको तर मग कुठे जाऊ आता? परत घरी जा बेटा, वापस. अंकल, मी घर सोडून बाहेर पडले. त्यांना असं सांगितलं की परत येणार नाही. हे बघ राधा, तू इकडे राहिली तर मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुझी मामा मला बोलली होती की पोरं नाही इकडे राहू शकतात नाही तिकडे राहू शकतात. तरी हितीलचे बाबांनी राधाला घरात एंट्री दिली तर तुझी मम्मा गुस्सा होईल ना बेटा. और समस्या वधी जसे सब कुछ बिगड़ जाएगा बेटा. पण मग मी आता काय करणं एक्सपेक्टेड आहे? हे बघ राधा, पण हे बघ हे राधा, मी सांगतोय तुला, थोडा दिवस जाणे देते हैं. त्यानंतर आपण एक मोठी पार्टी मी देईल. त्याचा सगळा माझे सगळ्या संबंधीला इन्व्हाइट करूया आणि मी सांगेल त्या लोकांना की ही आहे आमची लिव्हिंग मध्ये भाऊ छे, मॉडर्न छे, आणि त्या पार्टीमध्ये तुझी आजी आणि मम्माला पण आपण इन्व्हाइट करूया. हो की नाही? बढिया पार्टी देऊया. फक्त आता तुझा बेटा. पल्लू, राधा जायचे. राधा, तू आता काहीच बघू नको. तू डायरेक्ट घरी जा प्लीज. अरे कसं जाऊ घरी? तोंड वर करून घरच्यांना सांगून आले की नाही राहायचंय तुमच्या बरोबर. हितेन घेईल जबाबदारी म्हणून. येणार आहेस ना? अरे मी घेणार आहे, पण ऐक तरी राधा. राधा, मी खूप मोठी चूक केली. माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झाला. मी कधीच असं पुन्हा करणार नाही. शपथ. तू मला माफ केलंस. थँक्यू. माफ नाही केलंय मी तुला वल्ली. तू उपाशी आहेस म्हणून आप्पा जेवत नाही.
त्यांना नको या वयात हा त्रास. जा जेवून घे. अगं वल्ली वल्ली मायवाजी मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. मला कुटुंबाचं का वेडेपणा सुचला आणि मी हे सगळं केलं. मला काहीच कळत नाही. मला माफ करा. अगं वल्ली तुला माफ करणारी मी कोण ग बाई. हे बघ मी तुझी तक्रार केली नव्हती आणि मी तुला शिक्षाही दिली नव्हती. तू उठ बर उठ उठ मी खूप मोठी चूक उठ उठ. हे बघ चूक तू केलीस. तुझी चूक तुला मान्य आहे ना. चाल तर नाही रडायचं नाही. लक्षात ठेव यापुढे सगळ्यांशी चांगलंच वागायचं. घे 2 घास खाऊन घे. घे बाळा. सावकाश बाळा. बरोबर आहे ना. तिखट लागते का. हा, थांब पाणी. डोकं फिरलंय का तुझं. हसतोयस तू. तुम्ही पण खुश होणार आहात. 1 मिनिट कॅमेरा उलटा करतो. वाड्यात काय करते ही. माहिती नाही पण इथे आहे म्हणजे सेफ आहे नाही का. आणि मावशीच्या देखरेखीखाली आहे म्हणजे जेवण वगैरे उत्तम होणार. पट्या जीवात जीव आला रे. हाताला बघू. मी म्हंटल होतं ना जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते तो चमत्कार मिळतो. झोपा आता निश्चिंतपणे. मला भूक लागली खूप. या तिथे सोटो खाणार बघ झोपणार. अरे सौरभ. अरे बाळा किती उशीर. मी केव्हाची वाट बघते तुझी. सॉरी. आपल्याकडे ना एक 20-22 वर्षाची पोरगी आली. तिला घर भाड्याने हवाय म्हणत होती. हो दे की. अरे ते काय दे. एवढी रात्रीची वेळ आणि एकटी पोरगी घर शोधत फिरते. तुला सांगू का घरी काहीतरी झालं असेल म्हणून मग ही इथे आली. कसे रे हिचे आई बाप. एवढी तरुण पोरगी रात्रीची एकटी फिरते पण मागावर कोणी सुद्धा आलं नाही. कमाल आहे ना. आता रात्रीची वेळ आहे म्हणून तिला राहा म्हटलंय. पण आपल्याला लवकरात लवकर तिच्या घरच्यांचा शोध घ्यायला हवा. हो
कोण असेल रे हिची बेजबाबदार आई? हे? अरे थांब थांब थांब. मी काय म्हणतो राधा, मला जरा माई मावशीशी बोलायचंय एकांतात. 1-2 मिनिटं तू बाहेर थांब. हा का? म्हणजे तू बाहेर थांबलीस तर मला तुझ्या आईला फोन करावा लागणार नाही, नाहीतर माझं जाते बाहेर चल. हे सगळं तुझं काय चाललंय सौरभ? सांगतो सगळं सांगतो. कोण असेल रे हिची बेजबाबदार आई? एवढी तरुण पोरगी रात्रीची एकटी फिरतेय, पण मागावर कुणी सुद्धा आलं नाही. ही आहे ना, आमच्या ऑफिसमध्ये एक मॅडम आहेत, त्यांची मुलगी आहे. अशा किती मॅडम आहेत रे तुझ्या ऑफिसमध्ये? तू का हसतोस? ऐक ना माई मावशी, आमच्या ऑफिसमध्ये एक मॅडम आहेत, त्यांची मुलगी आहे. त्यांच्या घरी सध्या काहीतरी बिनसलंय, म्हणून थोडे दिवस ही घराबाहेर पडली असणार. तर मग? मी काय म्हणतो, थोडे दिवस हिला राहू दे इकडे. नाही राहू दे, पण तिच्या आई वडिलांना कळायला नको का? त्यांना सांगायला हवं. नाही म्हणजे कसं असतं, आजकाल जसं तरुण पोरांचा काही भरोसा सांगता येत नाही ना, तसंच या आई वडिलांचा भरोसाही देता येत नाही. अरे एवढी तरुण मुलगी उगीच आपल्या गळ्यात नको रे बाबा. एकदा त्यांना भेटलेलं बरं. तू बोलाव त्यांना. हा तेच म्हणतोय मी की हल्ली कोणाचा भरोसा नाही ना, पण इकडे राहिली की कशी सुरक्षित आहे, तुझ्या देखरेखीखाली आहे, म्हणून मी म्हणतो की इकडेच राहू दे, बरं आहे ते. सौरभ पण त्यांना आई तिकडे वडिलांना बोलवतो, पण तोपर्यंत इकडे राहू दे. हा राहू देत रे, पण तुझ्या त्या मॅडमना सांग, म्हणावं एकदा अनामिका दीक्षितांना भेटा, कसं वागायचं कसं बोलायचं त्यांच्याकडनं शिका. किती संस्कारी बाई आहेत त्या, गुणी आहेत. ही फ्रेम बघितली राधानी की तिला आठवण येईल माझी, आणि लगेच भेटावंच वाटेल. हे बघ अनु, तू काय टाइमपास करायला मला बोलवलंय का इकडे? अरे जे बोलायचं ते बोल ना पटकन. हे बघ, आय नो टाइम. राधा आपल्या वाड्यात राहायला आली. काय? अरे तू जलवाला वाड्यावर आणायचं सोडून तू राधाला वाड्यावर आणलंस? अच्छा, म्हणजे मुली थ्रू आईला पटवायचा प्लॅन आहे. चंद्या, तू ना एक नंबरचा मूर्ख आहेस. तू काय माझा तिरकाच विचार करतोस, असं नाहीये. राधा माई मावशीच्या भाड्याच्या खोलीत राहायला आले वाड्यावर. मला एक सांग, म्हणजे मला कळत नाहीये, कोथरूडचा एवढा मोठा बंगला सोडून राधा वाड्यावर का राहायला आली? अरे तोच तर राडा आहे ना. राधाला एक बॉयफ्रेंड आहे, तिला त्याच्याबरोबर राहायचंय, पण लग्नाशिवाय म्हणजे लिव्ह इन मध्ये. त्याच्यावरनं त्यांच्या घरी राडे झालेत, म्हणून राधाने घर सोडलंय. आणि राधाकडे घर नाही म्हणून आपल्या माईमावशीने पेपरात जी जाहिरात दिली होती की खोली भाड्याने देणे आहे, ती जाहिरात बघून राधा आता आपल्या वाड्यात राहायला आली. अच्छा, म्हणजे वाड्यात आता कल्ला झाला असेल ना. पोरगी आली, आता आई यायची बाकी आहे. नाही ना चंद्या, मी अजून माई मावशीला सांगितलं नाहीये की राधा मिस अनामिकांची मुलगी. का काय चंद्या? त्यांनी आपल्याच मुलीला लग्नाशिवाय एका मुलाबरोबर राहायची परवानगी दिली. हे मावशीला कळल्यावर त्यांचं इम्प्रेशन थोडं खराब होईल. एवढंच कारण आहे हो की तुला जी मुलगी आवडते तिला 20 वर्षाची मुलगी आहे हे सांगायला तुला भीती वाटते, हे कारण आहे. पाकिट.
रुमाल. मी देते ना. हे घे. सचिन ऐक ना, मला मान्य आहे मी खूप मोठी चूक केली आहे, पण मी मान्य करते ना. मी हात जोडते तुझ्या समोर, मी पुन्हा अशी चूक नाही करणार. मी खरंच सांगते सचिन, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, मग बोल ना माझ्याशी, बोल ना. प्रेम असून उपयोग आहे का वल्ली? तुला आहे त्याची किंमत? त्या दिवशी आप्पा घर सोडून निघून गेले होते तेव्हा कशी अर्धमेली झाली होती सागत. वडील घर सोडून निघून गेल्याची, लांब गेल्याची किंमत कळली होती ना तुला त्या दिवशी? तरी सुद्धा माय मावशीच्या दाराला बाहेरनं कडी लावताना काहीच वाटलं नाही तुला? तेव्हा कुठे गेल्या होत्या भावना तुझ्या? सचिन मी मुद्दाम नाही. मी तुला माफ नाही करणार. सचिन बोल ना माझ्याशी. सचिन ऐक ना. भाऊजी हे बोलत नाही आहेत नीट माझ्याशी. तुम्ही तरी मला माफ करा ना भाऊजी. कशासाठी माफ करू वल्ली? माई मावशीशी वाईट वागलीस म्हणून, की मिस अनामिकांचा स्कार्फ मुद्दाम फाडलास म्हणून, त्यांना शिळे लाडू खायला दिलेस म्हणून, की बरोबर माझा डबा भरताना रोज पातेल्यातली भाजी संपते म्हणून? इतके दिवस तुला माफच केलं वल्ली, पण माई मावशीशी वाईट वागून चूकच केलीस तू. आता नाही. भाऊजी अनु ये ग बाई लवकर. तिथे काय झालं असेल या नुसत्या कल्पनेने सुद्धा मला सुचेन असं झालंय. बाई तुझा अपमान होईल असं काही ती बोलू नये म्हणजे मिळवली ग बाई. आई राधाला सामान मिळालं, पोचलं तिच्यापर्यंत. चला बरं झालं बाई. भेटली का ग राधा? म्हणजे मीच नाही भेटले, पट्यानी पोचवलं सामान. म्हटलं उगाच मला बघून मॅडमचा मूड वगैरे गेला तर. नाही तर म्हणायची मी घर सोडून आले तरीही माझा पिच्छा सोडत नाहीये. बरं झालं. खरं सांगू का, माझ्याही मनात असंच तुला सांगायचं होतं, पण म्हटलं तू रागावलीस तर, माझ्या मुलीला मी भेटायचं सुद्धा नाही का असं म्हणालीस तर. बरं झालं तुझं तुलाच कळलं ते. माझं मला नाहीच कळलं, पट्यानं समजावलं. ओ अच्छा, असं आहे का? अच्छा, आणि त्याने सांगितल्यावर पटलं? पटलं. हा पट्या अनुच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार एवढं नक्की. कोण आहे? तू का आलायस इकडे? अरे मला वाटलं
आपण एकमेकांशी थोड्या गप्पा मारल्या, थोडे अधिक बोललो तर जास्त चांगली ओळख होईल म्हणून मी. तू फक्त माहिती गोळा करायला आलायस ना इकडे? येऊ? मी काय करणार माहिती काढून? मग मला जाऊन सांगणार ना ऑब्व्हियसली. तुझ्याचमुळे तिला कळलंय मी इथे येऊन राहते ते. आणि म्हणूनच तिने तुझ्यासाठी तुझी आवडती गादी पाठवली ना. व्हॉटेवर. गादी वाचून काही माझं आडत नव्हतंच ना, फक्त आता आलीये म्हणून वापरते. आडत असू दे किंवा नसू दे, वापर नक्की. निदान तुझ्या मम्माच्या आनंदासाठी. तिच्या आनंदासाठी? मी का बघू तिचा आनंद? ती बघेल ना तिचा तिचा. माझा आनंद बघतीये का ती? ऑफकोर्स बघते, म्हणून तर तुझ्यासाठी सामान पाठवलं ना. सगळे निव्वळ ब्लॅकमेल करायचे सोचलेत. मी किती चांगली हे दाखवण्यासाठी तिने हे सगळं केलंय, बाकी काही नाही. मग गिल्ट अंडर येऊन व्यवस्थित तिच्या घरी परत जाईल. मग मी कशी हारले, ती कशी जिंकली हे तिला प्रूव्ह करून दाखवायचंय ना, म्हणून तिने हे सगळं सामान पाठवलं. पण काहीही झालं ना तरी मी त्या घरी अजिबात परत जाणार नाही, कारण तिथे माझ्या आनंदाचा विचार करणारं कोणीच नाहीये. मी एकटं राहू शकते आणि मला प्लीज एकटं राहू द्या. आणि तू उगीच इकडल्या माता तिकडे करणारा खबरी वगैरे होऊ नकोस. मला प्लीज एकटं राहू दे. अगं राधा, हा राधा, काय झालं? अगं ऑफिसला चाललीस का? हो. डबा घेतलास का? डबा नाही. अगं मी कधीचा भरून ठेवलाय. हे बघ, कधीही घरचं अन्न तब्येतीला चांगलं असतं बरं. चल ये, डबा घेऊन जा. ये ये ये. ताई हे काय फॅन्सी चालू आहे? पूजा आहे आज. ओ आज आहे का? हा. मग मी एक काम करते, आज उशिरा येते ऑफिस मधनं, म्हणजे तुमच्या प्रायव्हेट स्पेस मध्ये नको ना लोडू. ठेव, डबा ठेव तुझ्याकडे. ये. मावशी, हा? अहो ही बघा ना काय म्हणते. ही म्हणते ही पूजेला येणार नाही. ते काय बोललीस मी तू? असं म्हणत होते की उगीच कशाला ना मी तुमच्या पर्सनल स्पेस मध्ये नको यायला, म्हणून मग आज ऑफिस मधनं उशिराच येते. आता असं थोडी चालेल. आता ती या घरात राहते ना, म्हणल्यावर पूजेला तिने यायला हवं ना, हो की नाही? अगं पूजा म्हंटल ना की सगळ्यांनी असं एकत्र यायचं असतं. आमच्या इथे वाड्यात तुमचं आमचं असं काही नसतं. हा अगं आमच्या शेजारच्या पाजारच्या सगळ्यांना आम्ही बोलवतो ना दर्शनाला. अरे बेस्ट. मग मी माझ्या ओळखीतल्या काही लोकांना आणलं तर चालेल? आईला बोलवतेस? नाही, माझ्या बॉय मित्राला, माझ्या म्हणजे होणाऱ्या नवऱ्याला. लग्न जमलंय का तुझं? काइंड ऑफ. पण चालेल का सांगा ना, आणि त्याच्या घरच्यांना पण बोलवते. हा बोलव ना, बोलव. म्हणजे तेवढंच थोडस त्याच्या आईवर इम्प्रेशन मारता येईल ना. बरं, एनिवे थँक्यू सो मच मावशी. येते मी. बोलले फडके काकून रांगोळीचा डबा दिलायस का? बोलले. बरं जाऊ दे, मी देते. मी प्रेमात पडावं असं मावशीला वाटणं एकीकडे, आणि मी राधाच्या आईच्या प्रेमात पडावं असं वाटणं पूर्णपणे वेगळं आहे ग. पण आता आहे मुलगी तर आहे मुलगी ना. चंद्या, मिस अनामिका ना 20 वर्षाची मुलगी आहे, हा प्रॉब्लेम नाहीये. ती मुलगी राधा आहे, हा खरा प्रॉब्लेम आहे. तडक फडक वागणारी, सडेतोड बोलणारी,
झटक्यात समोरच्याचा अपमान करणारी, मनात आलं की घर सोडून निघून जाणारी, लग्न केल्याशिवाय एका मुलाबरोबर संसार करण्याची भाषा करणारी, ती मुलगी आहे राधा. अरे पण सौर्या, मिस अनामिका कॉलेजमध्ये असताना अशाच तडकफडक होत्या ना. होत्या ना, पण त्या आपल्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हत्या चंद्या. त्या काय आपण कोणीच आपल्या आई वडिलांना कधी हे असं का ते तसं का असे प्रश्न नाही विचारले. आई वडिलांनी जे सांगितलं ते केलं. मी काय म्हणते भाऊजी, राधा आहे ना ही अडनिड्या वयाची आहे आणि या वयात कुठल्याही मुलीला आपली आई आपली वैरीण आहे हे वाटणं स्वाभाविक आहे. त्यात बापाविना वाढलेली पोर आहे, चार चौघात जरा वेगळी वाटणारच ना. आणि हे समजून घेतील माई मावशी, मला खात्री आहे. राधा चांगली मुलगी आहे हे माई मावशीला कळायला त्या दोघींना एकमेकींबरोबर थोडा जास्त वेळ घालवता आला पाहिजे. दोघींचा एकमेकींबरोबरचा सहवास वाढला पाहिजे. म्हणजे वरवरच्या सहवासात एकमेकांबद्दल आतल्या गोष्टी, खऱ्या गोष्टी कळणं कठीण होतं ना. मग वरवरच्या सहवासात काय वाटतं समोरच्याला, जे समोर दिसतं ते वाटतं. त्यामुळे आत्ता मावशीला काय वाटणार, राधा चांगल्या संस्काराची मुलगी नाही, म्हणजे तिला काय वाटणार, राधाच्या आईने म्हणजे मिस अनामिकाने राधावर चांगले संस्कार केलेले नाहीत. त्याच्यात राधा मिस अनामिकांच्या विरोधात उभी आहे, म्हणजे बिनसलंच सगळं. अरे हो सौर्या, पण तू आत्ता हे मावशी बसून लपवतोय, पण इतर लोक नाही लपवणार ना हे. कारण तू तुझ्या घरच्या लोकांना चांगलं ओळखतोस आणि कधी ना कधी मावशीला हे कळणारच आहे. खरंय अगदी भाऊजी, तुम्ही या जरतरच्या फंदात पडू नका. आणि तुम्ही हे माई मावशीपासून लपवलंय हे तिला चुकीच्या पद्धतीने कळलं तर आहे ते सगळं फिसकटेल. त्यापेक्षा तुम्ही तिला विश्वासात घेऊन वेळेत सगळं सांगून टाका. हो, आणि त्यात मावशी मिस अनामिकांना मनात येईल तेव्हा परस्पर फोन करते. नाही नाही, माई मावशीला हे लवकरात लवकर कळायला हवं आणि ते माझ्याकडनं कळायला हवं. माई मावशीला हे आजच्या आज कळायला हवं. तू का आलीयस इकडे? मित्राचं घर आहे माझ्या, त्यानं बोलावलं मी आले. मग त्याच्याशी जाऊन बोल ना. इथे येऊनही माझ्या आयुष्यात इंटरफिअर करायची काय गरज आहे तुला? 2 दिवसांनी माझी मुलगी दिसतीये मला, बोलू सुद्धा शकत नाही का? मम्मा, मला नाही बोलायचं यार तुझ्याशी. तुला आणि आजीला अजिबात माझी काळजी नाहीये म्हणून मी घर सोडलंय. विसरतेस का तू हे? नाही नाही, मी काहीच विसरले नाहीये राधा. मी हेही विसरले नाहीये की आमच्यापेक्षा तुझी जास्त काळजी करणाऱ्या हितेंच्या घरी गेली होतीस तू. इनफ इज इनफ यार मम्मा. मला माझी अशी पर्सनल स्पेस हवी आहे आणि मी माझं आयुष्य व्यवस्थित एकटी मॅनेज करू शकते हे प्रूव्ह करायचा चान्स हवाय मला. सो तू प्लीज जा इकडे. तुला जायला सांगते. हो, मी तुला जायला सांगते. मला नाहीये गरज तुझी. आपण दुसऱ्याच्या घरात ऐकलत का तुम्ही? हो, ती अनामिकाला मम्मा म्हणतीये, मम्मा. म्हणजे ही पोरगी अनामिकाची आहे. शी, रात्री अपरात्री अशी घर सोडून आलेली मुलगी अनामिकाची आहे. माई मावशी, तुम्ही म्हणाला होतात ना तिचे पालक कोण आहे ते आपण शोधून काढूया. हो, तिचे पालक तर घरातच आहेत. पालक कुठले? आईचे, अनामिका. अनामिका दीक्षित. तू इथे काय करतेयस पट्याच्या वाड्यात? हे बघ हे बघ हे बघ, मला ना तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची काही एक गरज नाहीये. का तू देतेस का माझ्या प्रश्नांची उत्तरं? थांबा, आज घरात पूजा आहे. वाड्यात आरडाओरडा ऐकायला बरा वाटत नाही. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते दार बंद करा आणि मग बोला. ही म्हातारी बहिरी झाली की काय? एवढं मोठं गोपीत फोडलं मी तरी काहीच बोलत नाहीये. राधा, तुझ्यासाठी मी सरबत वगैरे आणू का? डोकं शांत होईल तुझं. हा, नाही म्हणजे तुझी आई आमच्या घरचीच असल्यासारखी आहे, पण वल्ली, तिने कधी उल्लेख नाही केला की तू वल्ली बाहेर चल.
अहो भाऊजी त्यांनी कधी सांगितलं नाही की ही तिची मुलगी वल्ली. आहे. नंतर बोलू आपण. आपण सगळे हॉलमध्ये थांबूया का? या या या. वा वा छान. हा वल्ली चांगली झाली बरं का रांगोळी. हो की नाही ग, छान आहे ना. आमची वल्ली तशी हुशार आहे. हा चांगल्या रांगोळ्या वगैरे काढते. अगं अनामिका ये ना ग. मावशी हाक मारते. आले. मला जायला हवं. तू ना कधी कधी खूप कोड्यात वागतोस पट्या. आणि कसला मार्ग हे सांगावंच लागेल तुला. अगे ये ना बाळा, बस बस, तुझी पण ओटी भरायची आहे ना. एक मिनिट आजी, एक विचारू का? ये राधा की आई चलेगी क्या? नाही म्हणजे कसं आहे ना की ती मॅरिड नाही आहे ना. म्हणजे हस्बंडला बाहेर काढून टाकलं. एकटी राहते. राधाचे पप्पा आहे की नाही तर कुणाच ठाऊक. हे बघा त्या सौरभ तू थांब. तुम्हा पुरुषांना ना यातलं काहीही कळत नाही. जरा कुठे बाईनं डोळ्यातनं 2 टिपं गाळली की तुम्हाला वाटतं तीच बरोबर आहे. हे जे काही रीतीभातीच आहे ना ते आम्ही बायका बघून घेऊ काय ते. मावशी तुम्हाला हे सगळं चालणार आहे आणि तेही पटवर्धनांच्या वाड्यात. हो कोण कुठली ती बाई, कुठून आलेली आणि नवऱ्याला तिनं घराबाहेर काढलं म्हणजे ती सरळ मार्गी असेल हे कशावरून. तिला आणि म्हणायचं तरी काय? विधवा म्हणायचं, घटस्फोटीत म्हणायचं की काय म्हणायचं? म्हणजे काय गो श्यामल? म्हणजे नवऱ्याच्या नावाने नुसतं रडत राहायचं का? नवरा नसलेल्या बाईनी घराबाहेर पडणं, पैसे कमवणं, स्वतःच्या गाडीतून फिरणं, असं काही करायचंच नसतं का? स्वतःच्या गाडीतून फिरायचं नाही. तसं केलं तर मग लगेच लोकांच्या डोळ्यावर येतं ना. मग हिच्यासारख्या बायकांनी फक्त दुःखात बुडून राहायचं, भावाचा नाही तर आईचा टेकू शोधत जगणं, हेच शोभतं नाही का? मावशी असू दे ना. मला तुमच्या सोहळ्यात व्यत्यय आलेला नाही आवडणार. मी येते. हा चल आई. आओ कुठून? वेंगुर्ल्याहून का? हो. हॅलो. हा जरा मॅडमशी बोला. बोल आई. तू पण कमाल करतेस आई. एखादी पेटी पाठवायची ना, टेम्पोच पाठवतेस तू. घरचा आंबा आहे म्हणून काय झालं? हो हो देते. तुझ्या नातीला निरोप देते. आंबा फस्त करायला ती घरात तर हवी ना. म्हणजे अगं म्हणजे पाऊल टिकतं कुठे घरात तिचं? मी सांगते संध्याकाळी आली की. हे बघ आई, तू पाठवलेल्या आंब्यांना कधीच हात लावत नाही, कुणीच हात लावत नाही. हो हो मोठं फळ आहे तर ते तुझ्या नातीच्याच पोटात जाईल. बरं
अगदी न चुकता दरवर्षी पाठवतात हा आंबे. हो, पण तिच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलीसाठी आणि त्या मुलीच्या सासूसाठी नाही आहेत आंबे. तिच्या लाडक्या नातीसाठी आहेत ना. असू दे ग. हो, पण इतक्या पेट्यांचं करणार काय होत आपण? एक काम करते, मी 2 पेट्या पट्याकडे पाठवते. हा, त्याच्याकडे निदान माणसं तरी खूप आहेत. हो ना. नाही नको, आई हितेनकडेच पाठवते. ग हितेनकडे पाठवूच या ग, पण पट्याकडे का नको? नाही नको अगं, बघ ना, आपल्याला बोलावणं आलं, आपण अगदी लगेच गेलो, पण तिथे नको नको ते झालं. आधीच वल्लीला मी त्यांच्या घरी गेलेलं आवडत नाही. उगाच पट्याला आणि मावशींना माझ्यामुळे ऐकायला नको. अगं पण ती 2 जण तुझीच बाजू घेतात की, त्यांना आवडतं तू तिथे गेलेली. हो, हे जरी खरं असलं तरी माझ्या जाण्यानं त्यांच्या घरचं वातावरण बिघडतं आई, हेही खरं आहे ना. वल्लीला मी तिथे गेलेलं आवडत नाही. कशाला उगाच संबंध वाढवायचे? आणि इतक्या वर्षांनी परत मिळालेली मैत्री आहे, किमान ती तरी तशीच राहू दे. असं वाटतं की मी मोकळेपणानं काहीतरी वागायला जाईन आणि वेगळंच काहीतरी होऊन बसेल. आता कुठल्याही कारणामुळे हे नातं फिसकटायला नको. मैत्री काय आहेच की. पट्या मला ऑफिसमध्ये सुद्धा भेटतो नाही, तेच पुरे. अनु, दरवेळेला पुढाकार घेतला म्हणूनच नातं तुटतं असं नाहीये काही. माघार घेतल्याने सुद्धा तुटतं बरं का. त्याच्यामुळे जे जे होईल ते ते पहावे. म्हणजे मुद्दाम ठरवून काही करायचं नाही ग. जे होईल ते होईल. ठीक आहे, मग ठरवून पट्याकडे पेट्या पाठवत नाही, चालेल? तू जे काय म्हणशील ना त्याला मी चालेल असंच म्हणणार आहे. जाऊ दे ना आई, उशीर होतोय आता ऑफिसला. दादा हे घ्या. थँक्यू. तू नकोच काही ठरवूस, मीच ठरवणार आहे. हापूस पार्टी.